Brought to you by Vigard. कराड तालुक्यातील खोडशी या गावातील 100 कुटुंबियांनी लोकसभेच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता आणि त्याचं कारण होतं गावातली गायरान जमीन मंजूर असूनही ती मिळत नसल्याचं। मात्र सरपंचाच्या विनंतीला मान देऊन त्या लोकांनी निवडणुकीवरचा बहिष्कार मागे घेतला। मात्र आता अवघी 2 मिनिटं मतदानाला उरली असताना हे सर्व नागरिक या मतदान केंद्रावर आलेले आहेत। खोडशी या ठिकाणी या मतदान केंद्रावर प्रचंड गर्दी झालेली आहे आणि आता नेमकं वेळ संपल्यानंतर हे लोक मतदान कसे करणार हा प्रश्न असला तरी निवडणूक आयोगाने यांना एक तास वाढवून दिला म्हणण्यापेक्षा 6 वाजेपर्यंत जेवढी लोक मतदान केंद्रात येतील तेवढ्या लोकांना मतदान करण्याचा या ठिकाणी सांगितलेलं आहे। आपल्या सोबत आहेत आता या मतदान केंद्राचे केंद्र अध्यक्ष साहेब, काय सांगाल की बहिष्कार टाकला होता आणि आता ही लोक एवढी प्रचंड गर्दी झालेली आहे, काय तुम्ही नियोजन केलं? निवडणूक आयोगाने निर्धारित केलेली मतदानाची वेळ 6 वाजताची आहे आणि आता अर्थातच ती वेळ संपत आलेली आहे, परंतु बाहेर जी गर्दी आहे ती लक्षात घेता 6 वाजता गेट बंद केलेले आहे आणि गेटच्या आतमध्ये जेवढे पण काही मतदानासाठी आलेले मतदार आहेत या सगळ्यांचंच मतदान आपण घेणार आहोत। केंद्राच्या बाहेरमध्ये ही जी सगळी गर्दी दिसते हे सगळे केंद्राच्या बाहेर जे काही मतदार आज उभे आहेत ह्या सगळ्यांचं मतदान घेतलं जाणार आहे। 6 वाजताची निर्धारित वेळ जरी असेल तरी 6 वाजता आता नवीन येणाऱ्या मतदाराला पण बंदी केलेली आहे, परंतु मतदान कक्षाच्या परिसरामध्ये जे आलेले सगळे मतदार आहेत या सगळ्यांचं वोटिंग आपण आता घेणार आहोत, सगळ्यांना मतदानाची संधी देणार आहोत। सर्वसाधारण अंदाजे किती मतदार असतील आणि ह्याला किती वेळ लागेल? भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वीगार्ड एसी स्टेबलाइजर का चमत्कार। तशी तर गर्दी जास्त दिसते, परंतु आमचा प्रयत्न आहे की वेगानं हे सगळं मतदान प्रक्रिया पूर्ण करण्याची आणि प्रत्येकाला अधिकार मतदानाची संधी आपण देण्याचा प्रयत्न करणार आहोत। अजून किती वेळ लागेल? 6 नंतर 1 तास 2 तास नेमका किती वेळ लागेल? अर्धा पाऊण तासामध्ये ही गर्दी आटोक्यात येऊ शकते, प्रत्येकाचं मतदान होऊ शकतं, आपण वेगानं काम करतोय। मतदानाच्या निर्धारित वेळेपेक्षा 1 ते अर्धा ते 1 तास यांना लागू शकतो आणि त्यानंतर हे मतदान प्रक्रिया पूर्ण होईल। दिवसभर ज्या नागरिकांनी या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला तेही आपल्या सोबत आहेत की काय सांगाल की तुम्ही हा निर्णय का घेतला होता, त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी काय आहे आणि तुम्ही हे परत का घेतलं? थोडक्यात सांगतो आता, हायकोर्टाने जो आदेश दिला होता आम्हाला ऑक्टोबर महिन्यात, त्याची मुदत होती 2 महिने। आपल्या प्रशासनाला तो आदेश होता, तर प्रशासनाने त्याची आज तागायत कुठली दखल घेतलेली नव्हती। ते कुठलं प्रशासन, ग्रामपंचायत का प्रांत ऑफिस? ऑर्डर होती कलेक्टरनं, तिथनं प्रांतांना आली, पण ॲक्च्युली ग्रामपंचायतीचा हा विषय आणि मोजणी खाता ही दिना म्हणजे मोजणी दिना झाले। मग त्यासाठी आम्ही प्रशासनाला आपलं आम्ही मतदानच करणार नाही का, तर आमचं कोण ऐकत नाही। आता सर्वसाधारण ही किती कुटुंबे होती हे बहिष्कार टाकणारी आणि किती मतदान असेल? 56 प्लॉट धारकांचे विभक्त कुटुंब पद्धतीने 102 कुटुंब आता सध्या त्यांच्यापासून वंचित आहेत। तुम्ही कुठल्या बेसवर आता हे मतदान करायचा निर्णय घेतला? तुम्हाला काय आश्वासन मिळालं आणि ते कोणाकडून मिळालं? आता दुपारी 4 वाजता आम्हाला स्वतः प्रांत साहेबांनी आश्वासन दिले की एक आचारसंहिता झाल्यानंतर आपण तो बसून तुमचा विषय मार्गी लावू। तसेच त्याच्यात मनोहर शिंदे कराडचे, नंतर नामदेव पाटील, पृथ्वीराज बाबांनी स्वतः फोन केला, उदयन महाराजांच्या कार्यकर्त्यांचा उदयन महाराज स्वतः आले, त्यांचा फोन आला की बाबा तुमचा विषय आम्ही लवकरात लवकर मार्गी लावू। आणि आम्हाला महत्त्वाचं प्रांतांचं आश्वासन पाहिजे होतं आणि त्या पद्धतीने प्रांतांनी आम्हाला आश्वासन दिलं की तुमचा विषय आम्ही लवकरात लवकर मार्गी लावू। आणि आम्ही उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार वीगार्ड इन्वर्टर बैटरी का चमत्कार। बहिष्कार मागे घेतला, त्याच्यानंतर आताही मतदानाची गर्दी झालेली आहे। तुम्ही या अगोदर हे का नाही आजच निर्णय घेतला? ह्याच्या अगोदर तुम्ही एक 10 दिवसापूर्वी 15 दिवसापूर्वी ग्रामसभा 3 तारखेला झाली। ग्रामसभेत आम्ही नेहमीच असतो प्लॉटधारक, आमच्या मागणीसाठी आम्ही प्रत्येक ग्रामसभेला असतो। तर ग्रामसभेत तिथनं आमच्यातल्या एकानं तो मुद्दा उपस्थित केला की आपण मतदानावर बहिष्कार टाकूया आणि ग्रामपंचायतीचा तसा ठराव घेऊया। मग त्या दिवशी आम्ही ठराव घेतला, तो ठराव आम्ही कलेक्टरांना, प्रांतांना आणि सगळ्यांना मेल केला। तर नंतर ज्या दिवशी ही प्रोसेस व्हायला पाहिजे त्या दिवशी ती झाली नाही,
का तर कुणीतरी दखल घ्यायला पाहिजे होती आमची कुणी दखल घेतली नाही. आज आता तुम्हाला आश्वासन मिळालेलं आहे, मतदान तुम्ही करणार आहात, करायला लागलेत लोक, पण याच्यानंतर परत असं झालं तर पुढे काय असणार आहे तुमचं? पुढे येणाऱ्या जे इलेक्शन आहेत इथून पुढे येणाऱ्या त्यांना पूर्ण बहिष्कार आम्ही टाकणार. आम्हाला जर गावानं साथ दिली तर आम्ही पूर्ण 100% बहिष्कार घालू गावानं. आता आम्हाला आश्वासन जरी मिळालं असलं आणि त्या आश्वासनाची पूर्ती नाही झाली तर यापुढे येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत आम्ही संपूर्ण गावाचा हा प्रत्येक मतदानावर बहिष्कार असल्याचा या ग्रामस्थांनी सांगितलेलं आहे. आणि या ठिकाणी हे मतदान आता पार पडतंय आणि त्याला आता निर्धारित वेळेनंतर हे मतदान सुरू असून त्याला नेमका किती वेळ लागतोय हे पाहणं गरजेचं आहे. कॅमेरामॅन अजयसह दिनकर तोरात, TV9 मराठी, कराड. ब्रॉट टू यू बाय विगार्ड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.